रंगीत मिसळ आहे. ठीक आहे याच्यामध्ये, आय स्वेअर ठीक आहे. नमस्कार भाटुबाच्या मंडळींनो, आजचा हा एपिसोड खूप विशेष आहे. का? कारण मी पुन्हा एकदा पुण्यामध्ये आलो आहे. आणि काय करायला? अहो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत पुण्यातली सर्वात उत्कृष्ट मिसळ. पण मी ती मिसळ बघायला एकटा नाही आहे, तर माझ्याबरोबर आज आहेत विषय हार करणारी लोक, येस. पर्ण आणि सुमित. सो पर्ण आहे आपली तुमची लाडकी पुण्याची, जी आज आम्हाला सांगणार आहे की पुण्यामध्ये कुठली मिसळ बाप जगात बरी आहे. कुठल्या मिसळीचा विषय हार्ड आहे. हो 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 हो. पण हे जज करायला मी एकटा मुंबईकर नाही आहे, तर आमचा कोल्हापूरचा पट्टा आमचा सुमित इकडे आहे, जे ॲक्च्युली तुम्ही म्हणता ना की तिखट आम्ही माणूस आणलाय जो तिखट प्रांतातला आहे. आज जो रेडी आहेस तू? मी रेडी. आज सुट्टी द्यायची नाही, आज विषय हार्ड करायचा. हा, ॲज अ मुंबईकर जो न्यूट्रल असतो या गोष्टींना घेऊन आज जज करायला आलो की पुण्यातली बेस्ट कुठली. आणि प्लीज आम्ही चालू करायच्या आधी भाटुबाला सबस्क्राईब करा, आमच्या या शोला, या एपिसोडला खूप प्रेम द्या, लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा या गोष्टींना, आणि प्लीज लाईक करा आणि कमेंटही करा. येस. पण आता निघूया आणि बघूया कुठे जायचं आपल्याला. पहिलं ठिकाण मी तुम्हाला थोडंसं बाहेर नेणार आहे. म्हणजे आपण आता जिथे आहोत तिथपासून आपण थोडं लांब जाणार आहोत. आपण चिंचवडला जाणार आहोत. आपण खाणार आहोत नेवाळे मिसळ. नेवाळी मिसळ. वाव. आता आय थिंक एवढी स्पेशल की आपण ट्रॅव्हल लांब करतोय, सो बरोबर. आणि म्हणजे पुणेकरांच्या दृष्टीने मी मुंबईकरांना काही वाटत नाही हा. ना, कुठे बोरिवलीवरनं जायचंय तिकडे दादरला काही फरक नाही पडत. पण पुण्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण आता गावभागात ना नारायणपेठेतनं डायरेक्ट चिंचवडला चाललोय. ओके. सो तू आम्हाला एवढा लांब घेऊन आली आहेस का? आपण आता आलोय एक नेवाळे मिसळ नावाची मिसळ आहे. आपण चिंचवडमध्ये आहोत आता. तर इकडे तुला एक मोर्या भुवन नावाचं एक ज्याला उपहारगृह म्हणतात तसं आहे. सो हे त्यांचं ओजी दुकान आहे, पहिलं वालं. सुंदर लिहिलंय. आणि ते खूप जुनं आहे. सो आपण आज सकाळी सकाळी ही तिखट मिसळ खायला आलो. पहिलीच मिसळ तिखट आहे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. पण ह्याचं मी शिफ्ट केलंय का की असं आतमध्ये? सो हे त्यांचं मेन आहे. आता हे थोडं Okay. रंगवलं वगैरे आहे. नमस्कार. काय मागू यांच्याकडे आपण? तू सांग कुठली मिसळ? त्यांची जी फेमस मिसळ आहे ती आम्हाला द्या, आणि आम्हाला सोलकढी पण द्या. तो ह्यांची काय यांच्याकडे मिसळ पाव 100 रुपये, ओली भेळ, फरसाण. त्याची एक खूप इंटरेस्टिंग लाईन आहे, दोघात एक मिसळ खाल्ल्यास जसे प्रेम वाढते तसे 80 रुपये पण वाढतात. ही सुरुवात आहे पुण्याची. करेक्ट ठिकाणी आणलंय. त्यामुळे चिंचवड हे इक्वली पुणे आहे. हे या लाईन मला सिद्ध होतं. पुणेच आहे. पुण्यामध्ये राहतो. मिरचीचं आलेला आहे. येस. ते पाव. हे प्रॉपर Yes. मुंबईवाले पाव आहेत बाई. करेक्ट. सो विषय हार्ड आपला राहिला तो काय आहे? सो बेसिकली विषय हार्ड संध्या आणि डॉली यांच्या आयुष्यातली एक गोष्ट आहे. हा. त्यांचा विषय हार्ड झालाय आणि ते आता पुढे जाऊन काहीतरी विषय हार्ड करणार आहेत. आणि जर मला तू विचारशील तर वेगळं विषय काय आहे त्याच्यामध्ये, तर मी सांगेन की 12 वर्षांचं प्रेम आहे ते, हा. आणि वाचवायला फक्त 5 तास. अरे अरे अरे, काय प्लॉट आहे. हां. आणि त्यामुळं तो आता विषय हार्ड करायचा आहे त्यांना. मग ते तालुका असू दे, गाव असू दे, नाही तर जिल्हा असू दे, तो 5 तासात विषय हार्ड होणार आहे. सो यांचा पिक्चर 5 तारखेला रिलीज होतोय. येस. तर प्लीज जाऊन थिएटरमध्ये तिकीट काढून बघा. त्याचं प्रेझेंटेशन तर खूप सुंदर आलंय, म्हणजे मला आवडलं. म्हणजे असा जो हा एक तिखट लाल जो एक सगळा रंग दिसतोय, ते ऍक्च्युली बघून माझ्या मेंदूत आणि हृदयात काहीतरी होतं. म्हणजे मला ऍक्च्युली तिखट हे इतकं जास्ती आवड. एनिवे, पण ह्याच्यात आता तुम्ही जे मटकी तुम्हाला दिसतीये, ही सगळ्या पुण्यातल्या मिसळींमध्ये नसते. अच्छा. आणि मटकी हे इथलं USP आहे. सो सुनीत हा माझा मित्र आहे, जो चित्रकार आहे आणि तो चिंचवडचा आहे. तर मला सुनीतनी लिहून पाठवलंय की सो या मिसळीचा खरा आस्वाद घेणे ही एक कला असून प्रत्येकाच्या कुवतीनुसार व मिसळ खायच्या रियाजानुसार ती कला अवगत होते. व ती कला अवगत झाली की ही मिसळ आपल्यावर प्रसन्न झाली असे समजावे. ओके. सो त्याच्या अभ्यासानुसार ही मिसळ खायचे साधारण 3 ड्राफ्ट्स पडतात. ओके. पहिला ड्राफ्ट हा आहे की सर्व मिसळ एकदम मिक्स करू नये, आधी 2-3 लिंबाच्या ज्या फोडी आहेत त्या सॅम्पलमध्ये पिळून घ्यावं. सोबत थोडं एक्स्ट्रा फरसाण घ्यावं एका प्लेटमध्ये. आय लाईक दिस. हां, आणि मिसळ नीट मिक्स करून घ्यावी आणि त्याचा हळूवार घास घ्यावा. अरे म्हणजे शास्त्र आहे हे. शास्त्र. शास्त्र.
पुण्यात आलं की शास्त्र फॉलो करायला लागतं. हो आमचं ना शास्त्र असतं ते. शास्त्र असतं ते. चला गो फॉर इट. तिखट आहे ना तुझ्यासाठी. पहिला ड्राफ्ट संपला की मग परत गरम गरम सॅम्पल घ्यावं आणि त्याच्यावर परत लिंबू, फरसाण, कांदा लोड करावा. मी एवढं लिंबू पिळलाय तरी पण तो तिखट आहे. करेक्ट. झणझणीत. डायरेक्ट जात आहे ना. हो 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 म्हणजे बिंदू ते किक जाते. मस्तकात जाते मस्तकात. म्हणजे तो पहिला घास तिखट लागलाय मला, सेकंड घास नॉर्मल झालोय. सवय झाली होती. या पण जे शास्त्र सांगितलं ते फॉलो करा. जर लिंबू नाही पिळलं कठीण आहे सकाळी. ही फरसाण पण वर्ण घेतल्यामुळे थोडं कमी. ते त्याला सॅम्पल म्हणतात गाईज. काय म्हणतात? सॅम्पल या रस्स्याला. हो कोल्हापूरच्या म्हटलं सॅम्पल माहित नाही. नाही आमचे तर रस्सा म्हणतात. हे पुढेकरांची नाटकं असतात. सॅम्पल. अरे मला एसपीडीपी आयटम माहिती नव्हता. ह्या लोकांनी मला ते एसपीडीपी कळलं. याचा आणि सॅम्पलचं काय कनेक्शन? एसपीडीपी तुला माहिती काय होतं? एसपीडीपी नाही. बघितलं कोणालाच नाही माहिती. फक्त पुणेकरांचं नाटक आहे. एसपीडीपी म्हणजे शेवपुरी दहीपुरी. अरे सांगतो काय प्लीज परत एकदा पुन्हा तर सांगतो. कमेंट करून सांगा ज्याला त्यांना एसपीडीपी माहिती आहे पुणा सोडून. सर आपली ही आता फटाफट संपूया आणि मग आपण इकडनं बाउन्स होऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊया. आय होप ती एवढी तिखट नसेल. नाही ती तिखट नाहीये. तो आज आम्ही आलोय बेडेकर मिसळ मध्ये आणि आलो सॉरी हॅलो. मला खूप छान वाटतंय. आम्ही कुठे बसू? चला स्पेशल आमच्याकडे ठेवलेलं आहे. हे असतात भाटुपाचे फायदे. सो मला एक सांग, तुमच्या मूवीमध्ये असे काही खाण्यापिण्याचे सीन्स आहेत का की ज्यात तुम्ही काही स्पेशल कोल्हापूरचं काही खाल्लंय तसं? पावा कोल्हापूरचा पावा. काय पावा काय आहे? पोहे म्हणजे आम्ही पावा. पोहे. असं कोल्हापूरमध्ये खेड्यामध्ये गेला ना, 1-2 प्लेट पोहे लाव. पावा लाव. हे पोहे. मस्त आहे हा. मला भाटुपामध्ये आल्यापासून महाराष्ट्रामध्ये जे डिफरंट डायलेक्ट्स वापरले जातात, जे शब्द वापरले जातात ते कळायला लागले. मी असं ऐकलंय की इकडच्या मिसळमध्ये पण पोहे आहेत. येस पोहे आहेत. पोहे तुझी काय सोडत नाही आणि मला आवडतात पोहे. म्हणजे मला असं वाटतं की घरी जर 7 दिवसातले 4 दिवस तरी ब्रेकफास्टला पोहे असतात. सेम. हो पण तुला पोह्यांमध्ये शेंगदाणे आवडतात की नाही? आवडतात आता मला आवडतात. अर्थात. चला इकडचं आपण मागून बघूया इथे. आणि इकडे आपला मित्र आहे निनाद. निनादला हाय म्हणूयात. निनाद, ये इकडे. तो ऍक्टर आहे, स्टँडअप कमेडियन आहे आणि भाडीपाच्या पण सिरीज मध्ये आहे. ऑफकोर्स. शांती क्रांती. तर निनादच्या घरच्यांचं आहे हे. हो बहिणीच आहे. सो आम्ही एक्साइटेड होत. निनाद तू आम्हाला काय खायला घालतोय? मिसळ तर ऑफकोर्स. हा आणि आणि शेंगदाण्याचा लाडू. शेंगदाण्याचा लाडू कारण काय तो इथला फेमस आहे. लगेच पाठवतो. ही ती आपण जे मगाशी जे तिखटवाला जो एक आपल्याला हे गेला ना, जे डायरेक्ट मेंदू ते किक गेली तिखटाची, तर इकडे मला वाटत नाही तसं होईल. सॅम्पल मिळतं का? सॅम्पल मिळतं ना, म्हणजे काय त्याला ते भाजी म्हणतात. अच्छा. हा इकडे सॅम्पल नाही मिळत, भाजी म्हणतात. मगाच्या त्या तिनं रस्स्याला सॅम्पल म्हणते. पण नाही इथे पण इथे त्या रस्त्याला भाजी म्हणतात. हा हे वाव आलेली आहे. आग्या पावणे मिसळ. जशी ती आपल्याला लाल लाल दिसलेली. ही अशी जरा डोळ्याला शांत वाटतंय. सो आता मी विषय जसंही म्हणाली की याला भाजी म्हणतात. ओके. आणि म्हणाले याच्यात काय काय भाज्या आहेत, तर काय म्हणजे हा प्रकार कसा बनला तुमच्याकडे? हा ऍक्च्युली माझ्या आजोबांनी म्हणजे दामोदर बेडेकरांनी इन्व्हेंट केलेलं हे मॅजिक. आपल्याकडे स्पेशल असं आहे की भाज्या असतात. ज्या घरात आपण भाज्या वापरतो त्यांचा अर्क उतरतो त्याच्यामध्ये. आणि रस गुळ आहे ना, त्याच्यात गुळ आहे बेसिकली. मिसळीत गुळ असतो. पागत नाही मिसळ. अच्छा. कितीही मिसळ किती कोल्हापूरकर तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या मिसळमध्ये गुळ आहे? मला माझ्यासाठी ती वेगळी शॉकिंग आहे. माझ्या लय झालं मला. आणि ह्याची काही प्रथा आहे का खाण्याची, की कसं काही खायचं पहिलं काय? ती ऍक्च्युली मिक्स करायची. त्याच्या खाली बेसला मटकी बटाटा असतो. हे पण ह्याचं प्लेट बीट पण छान आहे, म्हणजे असं बाहेर न पडतं काही. चला एक ट्राय करूया.
दाणे दाणे लागले कम्प्लिटली वेगळी चव आहे. तिथे पाठवलं आणि ही स्पेशल तर्री. गौर से देखिए इस तर्री को, जरा दमाने खा. हे बघ दुधी भोपळा पण मला स्पॉट झाला भाजीतला. आरामसे आरामसे. पाणी घ्या, पाणी पाणी घ्या, पाणी घ्या. तरी मी घेईन. तरी मी सांगत होतो तरी तरी पण मजा आहे ना. तरी पण साऊथ जोक झाला त्याच्यावर. चौथा जोक केलाय. आता बॅन करूया. बॅन बॅन बॅन. तर तुमच्याकडे पाव का नाही मिळत, ब्रेड का मिळतो? बेसिकली ज्या 50+ इयर्स झालेल्या विसरी आहेत हा. त्या सगळ्यांमध्ये स्लाइस ब्रेड अराउंड. त्या काळी पाव जेवणाची पद्धत थोडीशी वेगळी होती अच्छा. आणि स्लाइस देण्याची पद्धत. हो तसं असं की ओजी कॉम्बो आहे. दिस इज ओजी कॉम्बो. ही मिसळ करत छान आहे. आणि ते तू म्हणलास तसं असं एक तिखटाचं प्रेशर नाही येते ना, खायला ओके वाटतं. म्हणजे भीती वाटत नाही की काहीतरी होणार याच्या पुढे. बेडेकरने आम्हाला अजून पण गोष्टी दिल्या आहेत. आम्हाला तरी खरबस दिलाय, त्यांनी लाडू दिलाय. लाडू खाऊन बघायला पाहिजे. हा तो लाडू खाऊन काय बघूया. लाडू काय. सो हे झालं की मी ते खाऊ आणि मग आम्ही इकडनं निघू. सो तुमच्याकडे बोनस दिलेली आम्ही गोष्ट आहे की तुम्हाला मिसळ तर आहेच माहिती आहे, पण आम्ही हे पण ट्राय करू. यस येस. पण मी खातो जरा. हे बाप विषय हार्ड आहे. लाडू विषय हार्ड आहे. तुमच्या विषय संपतो. विषय हार्ड होतो खरं. मी खाल्लाय, मला नकोय. मी अगदी खूप खाल्लंय. मस्त आहे हा. लाडू इज मस्त आहे. जर तुम्ही इकडे आलात बेडेकरला, हो. लाडू तर मागवला पाहिजे. तर चला चलो. इकडे निघूया आपण आता. डन. इकडे हेच आहे काय श्रीकृष्ण नॉवेल्टी? नॉवेल्टीला भुवनला जायचंय. अच्छा भुवनला जायचंय. पण हे एकच वाटतं. सो हे श्रीकृष्ण भुवन नावाचं खूप जुनं आहे पुण्यातलं मिसळीचं. हो हे 1941 म्हणजे एक इकडे वर हे 1941 ते 1948 आणि ते 1955. करेक्ट. आणि हे आणि तरी हे आता ह्याचं सगळं हे बदललंय, डेकोर बदललाय. ही अख्खी गल्लीच एकदम छान अशी ओल्ड वाईब वाली. तुळशी बाग, आपण तुळशी बागेत आहोत आता. भाई हा मानाच्या गणपतीच्या बाजूचा. हा खूप पुण्यातला ओजी एरिया आहे. मेन पुणे आहे हे. आम्हाला तुमच्या 2 स्पेशल मिसळ द्या. यातला मस्त जो सगळ्यात पदार्थ आहे तो आहे हा पातळ पोळ्याचा चिवडा. आणि सगळ्यांचं एक डिफरंट स्टाईल आहे ना. करेक्ट. मी मगाशी या, आतमध्ये पोहे पण आहेत. पोहे पण आहेत. हे पातळ पोळ्यांचा चिवडा आणि शेव म्हणजे असं फरसाण टाईप किंवा मटकी पण नाहीये ह्याच्यात. हा. सो हे ह्याच्यात आहे फक्त पोहे आणि पातळ. पातळ पोहे आणि नॉर्मल पोहे पण आहे. करेक्ट. हो हो हो. आणि मटकी नाहीये, बटाटा पण नाहीये. आणि ह्याला काय म्हणतात हे लोक? रस्सा. रस्सा. रस्सा तर्री, भाजी आणि रस्सा. आज वेगळी नावं कळली 3 आपल्याला. सॅम्पल. मुंबईतला कोणाला माहिती असेल की सॅम्पल विम्पल एक शब्द, तर प्लीज मला कळवा कमेंट्समध्ये की हो आम्ही तुला माहिती नाही पण आम्हाला माहिती आहे. यात टाकायचं होतं ना हे रस्सा. वाव शास्त्रच पाहिजे. हे तसं नाही आहे पण हे छान आहे. ऍक्च्युली असं रस्समचा फील आहे ना. हा. रस्सम पेल्यावर जसं वाटतं तसं वाटतं. टमॅटो जास्त आहे गेस. पण हे गुळ वाव. आहे. गुळ आहे 100% गुळ आहे. आणि जसं बेडेकरचं तिखट लागलं ठसकेवालं हे बिलकुल नाही तसं. ठीक आहे. भुजी. थँक नाही तर वेगळा नाही. नाही कम्प्लिटली डिफरंट मेथड. डिफरंट. आणि जास्ती ब्लँड पण आहे मला वाटतंय है ना. हो आणि ड्राय पण आहे आपल्याला जशी आवडत आहे. म्हणजे ही ना एक अजिबात बाधा देणारी मिसळ वाटत नाही. म्हणजे ऍसिडिटी होईल असं नाही. वाटतच नाही आहे. कोल्हापुरी टेस्ट पण नाही कशी वाटते. खरं सांगू का कुठे आसपास नाही हो कोल्हापूरच्या टेस्ट. म्हणजे आय एम नॉट सेइंग चांगलं जास्त चांगलं वाईट. म्हणजे सगळं डिफरंट आहे. वेगळं असतं कोल्हापुरी तुझ्या याच्यामध्ये. मग कोल्हापूरमध्ये ना 2च प्रकार दिसतात मला तरी. तुम्ही जेव्हा बघितले तेव्हा एक तर तू म्हणलीस मटकी आणि त्याचा रस्सा आणि
फरसाण. आता हा फरसाण कोल्हापूरमध्ये कमी असतो, हा नसतो फरसाण. हे शेवच आहे हे फरसाण. ते शेव कोल्हापूर इथे पसंत नाही आहे हां कोल्हापूरमध्ये फरसाण टाकतात. आणि काही मिसळमध्ये मग तू मगाशी आपण दुसरी मिसळ खाल्ली तिथे काय होतं, चिवडा हा नारायण पेठ. चिवडा, थोडीशी मटकी आणि रस्सा, हा प्रकार आहे. आणि फरसाण. अच्छा येस दॅट्स इट. आणि थोडंसं दही टाकायची पद्धत आहे इकडे. आय डोंट नो मला विचारत की बायका विचारत अच्छा दह्याचे प्रकार आहे. पण ह्याला गरज नाही वाटतं मला दह्याची. कोल्हापुरात दही कंपल्सरी डायरेक्ट ह्याच्यात सोडतात, त्या तुमच्या मिसळच्या वाटीमध्ये सोडतात. हो ते आहे. ॲक्च्युली असं म्हणतात, माझा एक मित्र आहे जो चिन्मय म्हणून, चिन्मय दामले, तो फूड रिसर्च करतो. हा सो त्यांनी मला सांगितलं होतं की पहिल्या 3 ज्या मिसळी आहेत पुण्यातल्या हा. त्या या एरियात तयार झालेल्या आहेत. म्हणजे हो. इकडे आता आपण तुळशीबाग येतो तर जवळ इकडे मंडई हा. आहे, तर तिकडे एक आता तो एक वाडा होता परांजपे म्हणून, त्याचा तो पडला. तिकडे त्यांची पहिली जे असं उपहारगृह टाईप होतं ते तिकडे होतं. दुसरं होतं ते शनिवाराच्या इकडे होतं, जवळच आहे ते. आणि तिसरं आता एक वसंत टॉकीज नावाचं थिएटर आहे तिकडे, त्याच्या आधी एक किर्लोस्कर नाट्यगृह नावाचं नाट्यगृह होतं. अच्छा. त्याच्या शेजारी खूप चांगली मिसळ मिळायची जिथे गडकरी येऊन म्हणे नाटक लिहायचे. आणि इकडे मंडईच्या इथे जे पहिलं मिसळीचं पुण्यातली जी 2 दुकानं आहेत त्याच्याबद्दल आचार्य आत्रेंनी, वि स खांडेकरांनी वगैरे त्यांच्या culture आहे, कल्चर आहे. म्हणजे ते येऊन मिसळ खात उत्तम साहित्य करून- मिसळचा मिसळ impact कॅफे आहे. होते मिसळ कॅफे होते हा, किंवा असं ऍक्च्युली राणी कॅफे. या ऐसे मिसळ कॅफे यांना रिक्वेस्ट करतो प्लीज सबस्क्राईब करा भाटुबाला. 81% लोक आमचा एपिसोड बघतात. विचार कर, सबस्क्राईब करत. म्हणजे 4 लाख लोक बघतायत, त्यातले फक्त 20% लोक सबस्क्राईब करतात. आज हा एपिसोड जर कोल्हापूरचे लोक बघत असतील तर कोल्हापूरचा फॅन बेस वाढला. कोल्हापूरकरांनो प्लीज. द बेल आयकॉनवर क्लिक दाबून विषय हार्ड करा. येस येस. सो आपलं इथे खाऊन झालेलं आहे, 1 ताक तू संपून टाकलेलं आहेस. नाही आहेत. आहे. सो माझं म्हणणं आहे की आता आपण मस्तपैकी तुळशीबाग फिरूया आणि मग आपण एंडला लोकांना सांगूया की या तिन्ही ज्या लेजंड खाल्ल्यात आपण, त्यातलं जगात भारी कुठलं, देशात भारी कुठलं, जिल्ह्यात भारी कुठलं. ओके डन आहे. चलो. सो पर्ण तू आम्हाला छानपैकी आज पूर्ण फिरवलंयस. आवडली का तुम्हाला मिसळ? येस. म्हणजे मी सांगू तुला, आवडल्यापेक्षा पण हा खूप डिफरंट एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी की मी 3 आज वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ खाल्ल्या. पुणेकर खूप दर्दी आहेत मिसळीच्या बाबतीत. मी तुम्हाला काय तुळशीबागेत 3 आहेत. हा तुळशीबागेत असेल त्यातल्या मी तुम्हाला फक्त 3च दाखवतो. अजून केलेस. खूप जास्ती वेगवेगळ्या व्हरायटीज So, आहेत. अजून कुठल्या कुठल्या मिसळ आम्ही ट्राय केल्या पाहिजेत ज्या इकडे दाखवायच्या राहिल्या त्यांच्या पुण्याच्या, तुम्हाला वाटतं की त्या शान आहेत हा. त्या प्लीज कमेंट करून सांगा, कारण यांच्याकडे राहून गेलं असेल. करेक्ट ना, राहू नये आपण एका दिवसात कुठे कुठे फिरणार ना आपण. आणि मिसळ- किती मिसळ म्हणजे खाणार? आमच्या पोटाची पण जराशी मिसळ व्हायला लागलेली शेवटची वेळला. तर त्यामुळे आम्ही नेक्स्ट अजून एक एपिसोड करू ज्यात ते नक्कीच करू आपण. सो आता वेळ आली आहे सांगायची की जगात भारी कुठलं, देशात भारी कुठली आणि जिल्ह्यात भारी कुठली. आय नो इट्स व्हेरी टफ, या बट तुला काय वाटतं, तुझ्यासाठी पहिली देशात जगात भारी नेवाळे, हा ऑब्विसली. मग देशात भारी देशात भारी मी सांगेन बेडेकर. बेडेकर, येस आणि जिल्ह्यात भारी जिल्ह्यात of course, श्रीकृष्ण. मी तुला विचारणार मला नाहीये. विचारू पण नकोच कारण काय? तिच्यात तिन्ही पण तिने बेस्टच दिलेला आहे तिच्याप्रमाणे की या तिच्याप्रमाणे तिन्ही बेस्ट आहे. करेक्ट. म्हणजे मला ऍक्च्युली खरं सांगायचं तर सगळीकडच्या आवडणाऱ्यांपैकी मी आज तुम्हाला या I 3 know. ठिकाणी आणि आणलं. मस्त होत्या. पण जरी आता गाईड लोकांना गाईड करायचं म्हणून सांगू शकतो मी माझ्याप्रमाणे जगात भारी होती बेडेकर. ओके. कारण मला ती गोड पण वाटली आणि जेव्हा मी तो नुसता त्याची भाजी खाल्ली ती तेव्हा जो खोकला लागला मला. आणि तू ते तर्री पण तर्री. हा, भाजी तर्री रस्सा. Good. सो भाजी खाल्ली ते आवडलं मला. सो ते माझ्यासाठी जगात भारी. देशात भारी मी म्हणेन नेवाळे. हो ओके. हा, कारण त्यांनी मला तो एक वेगळं लाले लाल जी मिसळ मी कधी खाल्ली नाही ती खाल्ली. आणि थर्ड ही कम्फर्ट वाटली मला या जी श्रीकृष्ण आहे, जी मराठी जिल्ह्यात भारी आहे. ओके. जर तुम्हाला आमची ही जोडी आवडली असेल तिघांची तर आम्हाला तसं सांगा, मी तिघांना परत गोळा करतो. किंवा कोल्हापूरला जाऊयात. तुमचा कोल्हापूरचा कोल्हापूरला episode झालाय. हे झालाय तो आम्ही झालाय का? हो, तो दावणगिरी डोसा केलाय, पण आम्ही नक्कीच तू जे म्हणशील तेव्हा ट्राय करायला हो. नक्की तिकडे येऊ. Lovely. सांग ना. सो ते आपण करू. आणि तुमचा ह्यांचा पिक्चर जो विषय हार्ड करणार आहे सगळ्यांचा तो येतो या 5 तारखेला. Yes. तर प्लीज आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जा, तिकडे विचारा की हा मूवी कधी आहे आणि त्याची तिकीट बुक करा आणि तो पिक्चर प्लीज
सिनेमागृहात जाऊन बघा का तो तुमच्या त्याने बनलाय. येस आम्ही वाट बघतोय आणि थँक्यू. आज आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळी खाऊ घातल्या आम्ही आणि मजा आली आम्हाला आली, खूप मजा है ना? आली. आणि कोल्हापूरची फिल्म आहे पण आम्ही पुण्यात खूप मस्त पद्धतीने प्रमोट केली. पुणेकर, कोल्हापूरकर, अख्ख्या महाराष्ट्रानं बघितले पाहिजे. जसं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ऑडियन्स आहे आमेचा. अरे सो त्याप्रमाणे सगळ्यात आमेच्या ऑडियन्सला आणि भाडीबाच्या ऑडियन्सला मी रिक्वेस्ट करतो की सिनेमाला या. विषय हार्ड झालेला आहे, विषय हार्ड करूया. येस. ऑन दॅट नोट गुड बाय काही